महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात महत्वाचा विषय। नमस्कार, मी किशोर पवार। आज मी आपल्याशी चर्चा करणार आहे मनसे व उबाटा गट एकत्र आल्याने होणारे फायदे आणि होणारे तोटे। अगोदर मी आपल्याशी चर्चा करणार आहे संभाव्य फायदे कोणते आहेत आणि तोटे कोणते होणार आहेत हे सुद्धा मी आपल्याशी चर्चा करणार आहे। आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका। राजसाहेब ठाकरे मनसेचे अध्यक्ष आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उबाटा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन्ही प्रमुख नेते आहेत। आणि या दोघांचे जेव्हा दोघं एकत्र आल्याने महाराष्ट्रातल्या राजकारणाचं चित्रच पालटलं जाऊ शकते। म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मत किंवा मराठी बोलणाऱ्या व्यक्तींचं खऱ्या अर्थाने सुप्त इच्छा आहे असं मला वाटतंय। महाराष्ट्रातल्या राजकारणाचं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल मुंबईचे जे राजकारण आहे, मुंबईच्या राजकारणातली किंवा मराठी बोलणारी जी काही माणसं आहेत, मराठी भाषिक लोक आहेत, त्या लोकांचं त्या ठिकाणी विभागणी झालेली आहे। पहिली विभागणी झालेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, दुसरी विभागणी झालेली आहे मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि तिसरा गट म्हणजे शिंदे गट। या तीन गटांमध्ये मराठी बोलणाऱ्या व्यक्तींची किंवा मराठी माणसांची विभागणी, मतदारांची विभागणी तिथे झालेली आहे आणि उरले सुरले जे काय आहेत मग ते भाजपाला त्या ठिकाणी मत करताना आपल्याला दिसत आहे। म्हणजे हे तीन ठिकाणी या मराठी माणसांची विभागणी त्या ठिकाणी झालेली आहे। जर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे म्हणजे राज ठाकरे जर एकत्र जर आले तर निश्चितच महाराष्ट्राचं राजकारण त्या ठिकाणी बदलताना आपल्याला बदलल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे आता पहिला फायदा मला तुम्हाला सांगायचा आहे की मराठी भाषा, मराठी बोलणाऱ्या लोकांसाठीचे हे दोन्ही प्रमुख नेते आहेत आणि या दोघांचाही प्रभाव मराठी बोलणाऱ्या लोकांवरती प्रमुख रूपाने आपल्याला पाहायला मिळतो। मराठीवरती प्रेम करणारे म्हणजे मराठी माणूस आणि मराठी अस्मितेसाठी कार्य करणाऱ्या या दोन्ही नेत्यांचं वजन प्रचंड आहे। जर मराठी माणसांचं नेतृत्व मराठीच्या मुद्द्यावरून जर हे दोन्ही नेते एकत्र तर झाले तर निश्चितच यामुळे मत विभागणी जी झालेली आहे ती मत विभागणी त्या ठिकाणी होणार नाही। दुसरा फायदा म्हणजे राजकीय ताकद लक्षणीयरित्या या ठिकाणी वाढणार आहे। दोन्ही गट, दोन्ही पक्ष जर एकत्र जर आले, दोघांची युती जर झाली तर महाराष्ट्रामध्ये ही एक राजकीय शक्ती उदयास येऊ शकते। राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणामध्ये अधिक प्रभावीपणे वाटाघाटी करता येतील, त्या ठिकाणी कार्य करता येईल। आपल्या मराठी माणसांच्या प्रश्नांचे निराकरण चांगल्या पद्धतीने करता येईल किंवा महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि संसदेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने जोरकसपणे मांडता येऊ शकतात। तिसरा फायदा म्हणजे काय होणार की राजकीय स्थैर्य, म्हणजे मराठी माणसाने मत कोणाला करायचं, म्हणजे शिंदे गटाला करायचं मत, मनसेला करायचं की उबाटा गटाला करायचं की मग भाजपला मतदान करायचं, असा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहतो। म्हणून राजकीय स्थैर्य निर्माण करण्यासाठी हे दोन्ही गट जर राजकीय गट एकत्र जर झाले तर निश्चितच त्या ठिकाणी स्थैर्य त्या ठिकाणी मिळू शकते। चौथा फायदा म्हणजे विकासावरती लक्ष केंद्रित होऊन जाईल। जेव्हा हे दोन्ही नेते युती करतील तेव्हा महाराष्ट्राच्या हिताचे, महाराष्ट्राच्या प्रगतीचे जे काही मुद्दे आहेत त्याच्यावरती लक्ष केंद्रित होऊन जाईल आणि हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी गरजेचं आहे। 4 फायदे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले आहे। पहिले म्हणजे मराठी मतांचे एकत्रीकरण, दुसरं म्हणजे राजकीय ताकद वाढणार आपली राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये, तिसरं म्हणजे राजकीय स्थैर्य निर्माण होईल की मराठी माणसाने मतदान कोणाला करायचं त्या ठिकाणी त्यांना स्थैर्य मिळणार आहे। चौथा फायदा म्हणजे काय असणार आहे तर वैर संपल्यानंतर एकूण एकांवरती दोषारोपण करण्यापेक्षा विकासावरती त्या ठिकाणी लक्ष केंद्रित होऊन जाईल
आणि हा चौथा फायदा होणार आहे. आता हे दोन्ही नेते जर एकत्र आले तर तोटे कोणते होणार आहेत? दोन्ही नेते एकत्र आले तर कोणते आव्हान असणार आहेत आणि कोणते तोटे होणार आहेत? पहिला प्रश्न निर्माण होतो की नेतृत्व कोणी करायचं. जर दोघांची जर युती जर झाली तर मोठा प्रश्न निर्माण होतो, नेतृत्व कोण करणार, म्हणजे उभाटा गट करणार की मनसे करणार, असा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजे मी मोठा की तू मोठा असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. हे पहिलं आव्हान असणार आहे. दुसरं म्हणजे विचारधारामध्ये झालेली फरक आहे. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी विचारधारा सध्या काँग्रेस किंवा जी काही ज्यांच्याशी त्यांनी युती केली नाही त्यांच्याशी झालेली जवळीकमुळे त्यांच्या विचारधारेमध्ये झालेला फरक आणि मनसेची असणारी विचारधारा याच्यामध्ये फरक असल्यामुळे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना काम करत असताना त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार आहे. भूमिका त्या ठिकाणी बदललेली आहे आणि त्यामुळे हा फरक मिटणे अवघड जाऊ शकते. हे दुसरं आव्हान आहे. तिसरं नुकसान म्हणजे दोन्ही पक्षांचे कार्यकर्त्यांचा सलोखा निर्माण करणे अधिक महत्वाचं आहे. तेव्हाच पक्ष किंवा संघटना त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने काम करू शकते आणि हे मोठं आव्हानच असणार आहे. आणि चौथा म्हणजे मित्र पक्षांची असणारी भूमिका. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सध्याच्या मित्रपक्ष कोणते आहेत यांचे, जसे की काँग्रेस आहे, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार यांच्याशी त्यांची त्या ठिकाणी युती असलेली आहे. त्यांच्याशी जवळीक असल्यामुळे ही युती त्यांना मान्य आहे का, हाही महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी असणार आहे. हे संभाव्य मला असं वाटते की ही युती केल्याने अशा प्रकारचे 4 प्रकारचे फायदे आणि 4 प्रकारचे आव्हान, 4 प्रकारचे तोटे इथे आपल्याला मराठी माणसांना त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच हे आपल्याला आव्हान आपल्याला त्या ठिकाणी आपल्या समोर उभे राहतील आणि हे आव्हान फार मोठे आहेत. हे आव्हान कदाचित जर व्यवस्थित चर्चा करून जर झाले तर हे आव्हान मला असं वाटते की नेतृत्वाचा प्रश्न दोघं जर भाऊ एकत्र बसले तर निश्चितच कोण कुठे काम करणार त्या ठिकाणी निश्चितच हा प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकतो. विचारधारेमध्ये झालेला थोडाफार फरक आहे, तो फरक सुद्धा त्या ठिकाणी संपू शकतो. तिसरा म्हणजे कार्यकर्त्यांचे नेते एकत्र येतात तर कार्यकर्ते सुद्धा एकत्र काम करतातच. जसं की अजित पवार यांची राष्ट्रवादीची आणि भाजपची सध्या एकत्र मिळून काम करत आहेत. काही वर्षांपूर्वी दोन्ही हे वेगवेगळे होते, एकूण विरोधी होते, पण दोन्ही एकत्र या ठिकाणी काम करत आहेत. तसंच काहीस या ठिकाणी सुद्धा होऊ शकतं. जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे जेव्हा एकत्र काम करतील, जेव्हा हे दोन नेते एकत्र जर आले तर निश्चितच कार्यकर्त्यांचं सुद्धा मनोमिलन या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं. तिसरं म्हणजे मित्रपक्षांची भूमिका काय असणार आहे. लक्षात घ्या, जेव्हा मित्रपक्षांची भूमिका काय असणार आहे, जेव्हा हे दोन पक्ष, ह्या ज्या दोन विचारधारा आहेत, ह्या दोन संघटना, हे दोन नेते एकत्र येतील तेव्हा यांची ताकद प्रचंड वाढणार आहे. त्यामुळं इतर पक्षांची, इतर संघटनांची युतीची आवश्यकता होऊ शकेल की नाही होऊ शकेल हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून कोणाला पटेल नाही पटेल पण यांची ताकद मात्र या ठिकाणी वाढणार आहे. आणि जेव्हा दोन्ही हे एकत्र येतील निश्चितच मुंबईची जी काही निवडणूक, मुंबई महानगरपालिकेची होणारी जी काही निवडणूक आहे त्या ठिकाणी हे दोन्ही गट जर एकत्र झाले निश्चितच या ठिकाणी फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. मराठी माणसांना, मराठी अस्मितेला त्या ठिकाणी प्रचंड फायदा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आज इथेच थांबू, नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.